अधिक मास महात्म्य अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सद्गुरुनाथा, अरूप रूपा गुणातीता, तुमच्या चरणी माझा माथा, नमन समर्था तुम्हा ते। तव कृपेची नौका थोर, उतरसी जडमूढ पामर, तेथे मी एक अर्भक किंकर, उतरी पा दयाळुआ। भाविक भोळे अज्ञानजन, परपारा ते नेशी तया लागून, तरी मी एक अभाविक अज्ञान, ठेविता दूषण समर्था। मी तव नेणे जप तप साधन काही, मती मंद आळशी सदा सर्वदाही, पीडिलो असे प्रपंचाचे ठाई, सोडवी आई माऊलिये। व्यर्थ वेचिले वयसा, केधवा काळ घालिल फासा, नाही क्षणाचा भरवसा, नसे धीवसा अंतरी। संचय नसे धनासी काही, करावी दानव्रते काही, हेतू जाणशी सर्वही, हृदयगत माझे कृपाळा। असो आता हा स्तुतिवाद, परिसा कथानुसंवाद, मगिले अध्यायी विशद, द्वादशी महिमा वर्णिला। तोची आता पुढत पुढती, परिसवू श्रोतियांप्रती, जेणे अंगी बाणे विरक्ती, धर्मरीती ठसावे पै। जैसा कोणी एक कीर्तनी जात, तो दुजिया ते भावार्थ सांगत, मग तयाचा बैसे हेत, जाय नित्य कीर्तनी। तैसीच हेही गोष्ट असे, ऐकता परमजीव संतोषे, भावार्थे प्रचित अनायसे, कळो येई आचरलिया। स्त्री बाळ अथवा प्रौढ, किंवा अज्ञान जडमूढ, पापी असलिया द्वाड, ऐकता सदृढ उद्धरे। पूर्वी पंचमहापापे घडली, ती काय आपणा स्मरती ये वेळी, काय झाले कवणे काळी, केवी नव्हाळी सांगवे। या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा, म्हणोनी कथा भाग ऐकावा, तदनुसारेची दान धर्म करावा, सुटका करावी नरदेहाची। इतर असती जन्मयाती, परी तेथे न घडे धर्मरीती, या लागी हातोहाती श्रीपती, यथा निगुती भजावे। म्हणोनी ऐकिजे सादर, कथा लाघव परम अपार, मल महात्म्य अति सुंदर, लक्ष्मी नारायण संवाद। सूर्यवंशी श्री रामचंद्र, आचरे द्वादशी पर्वथोर, साधवा विधी प्रकार, यथा निगुती संवादी। अवतार पुरुष तो दाशरथी, सहकुळ निर्दाळिला लंकापती, कुंभकर्णादी बळकीर्ती, निवटिले पराक्रमे। परी त्या कुंभकर्णाची स्नुषा, कुंभनिकुंभाची योषा, शतमुखी रावणाची पियुषा, कन्या जाण प्रीतिपात्र। तिये ते असे एक सूत, नामे पुढरीक विख्यात, लंकेशाची होता वाताहत, गेली धावत पितया पै। करुणिया साष्टांग नमन, निवेदिले सकळ वर्तमान, येरू ऐकता खेद खिन्न, म्हणे मूर्ख रावण केवढा। आम्हा कळू नेदिता मात, केला सकळ कुळाचा घात, मी तव एक क्षणात रघुनाथ, सेने सहित ग्रासितो। परी होणार ते न चुके सर्वथा, होऊन गेले ते झाले आता, सांप्रत लंकाधीप तत्वता, बिभीषण केला श्रीरामे। तरी तया बिभीषणाची वार्ता, मी जाऊन पाहिना आता, दवडुनिया आपुल्या नाता, आपण स्वस्थता राज्यभोगी। ऐसे बोलोनिया वचन, हांकारिले सकळ सैन्य, घावनिशाणी घालून, केले धावणे लंकेवरी। निशी माझी एकाकी समग्र,
येऊन वेढिले लंकानगर, कळला बिभीषणा समाचार, तोही सत्वर बाहेर निघे, दोन्ही सैन्या जाला मेळू, घाई उठिला हलकल्लोळू, परी दळे बळे प्रबळू, आहे शतमुखी तो, बिभीषणा ते पराभविले, लंके बाहेर घातले, पुंडरिका ते राज्य स्थापिले, गंतव्य केले माघारी, इतुके कृत्य करुण देख, परतला तो शतमुख, येरीकडे तो भक्तनायक, विचार करी निजमनी, म्हणे आता कवण उपाय करावा, हानी झाली माझी या गौरवा, केवी मुख दाखवावे राघवा, अपकीर्ती सर्व जगात, परी होणार ते होऊन गेले, राज्य बुडाली याचे दुःख आगळे, जगा माझी तोंड काळे, झाले सर्वांपरी माझे, आता होणार ते सुखे हो का, शरण जावे श्री रघुनायका, जेणे दिधली हे लंका, करुणी विवेका निघाला, काही सेवक आणि प्रधान, घेऊन निघाला बिभीषण, वरे पावला अयोध्या पट्टण, रघुनंदन जेथे असे, दंडप्राय लोटांगण, करुणी नमिला रघुनंदन, रामे दिधले आलिंगन, परमभक्त जाणोनी, स्वागत पुसोनी परस्परे, सन्निध्य बैसविला आदरे, मुखारविंद पाहता रघुवीरे, तव वदनेंदू कोमाईला, म्हणे विभीषणा प्राणसख्या, शोकाकुलित दिसे हृदया, तरी निवेदी महत्कार्या, जे हरविधातिया अलोट, ऐसे रघुपतीचे वचन, ऐकोनी बोले विभीषण, मग स्तुती वादे रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी, जय जयाजी रघुनंदना, कृपासागरा पतित पावना, भक्तरक्षका दीनोद्धारणा, कृपानिधाना रघुपती, भक्त कैवारी रघुराया, तव दर्शने हरे सकळ माया, नामस्मरणे पापक्षया, जाय विलया रघुपती, तू तव एकवचनी एक बाण, हा तव तुझा नेम रघुनंदन, ऐसे असता असत्यपण, आले दिसोन ये काळी, तरी तुवा निज कृपे करून, लंका राज्य दिधले दान, तेथे झाले महाविघ्न, ऐके कथन रघुराया, शतमुखी रावण पाही, तो तव आमुचा असे व्याही, तयाची कन्या स्नुषा होई, भार्या पाही निकुंभाची, तिये ते असे पुत्र एक, नाम तयाचे पुंडरीक, तया ते घेऊन या देख, स्नुषा गेली पितया पै, लंकेचे आद्यंत वर्तमान, तियेने पितया ते केले श्रवण, मग तो सकळ सैन्य घेऊन, आला चालून लंकेसी, माते समरी पराभवून, लंका राज्य घेतले हिरून, पुंडरीका ते राज्य स्थापून, गेला निघून मागुता, म्हणून या रघुनंदना, शरण आलो तव चरणा, सांगोनिया वर्तमाना, निवांत स्थाना बैसला, ऐकून बिभीषणाचे उत्तर, निवांत बैसला रघुवीर, आरक्त करुणी नेत्रे, काय बोले ते समयी, म्हणे माझिया भक्ता लागून, कोण छळिता दुर्जन, तया ते समूळी निर्दाळीन, मी रघुनंदन स्वये करता, मी भक्ता लागी अवतार, युगायुगी घेतले साचार, ऐसा कोण असे पामर, दे तिरस्कार माझिया भक्ता, तरी ऐक माझिया वचनासी, आजी असे एकादशी, मारुनिया शतमुखासी, राज्यी तुझसी स्थापिन, इतुके करुनिया कारण, द्वादशीचे अयोध्येशी पारण, करीन साधनी व्रतपूर्ण, तरीच रघुनंदन नाम माझे, ऐसे प्रतिज्ञा वचन,
श्रीरामाचे ऐकून जाण, बोलता झाला बिभीषण. अघटित वचन केवी घडे, दधी समुद्राचे मध्य बेटी. तया असुराचे स्थान जगजेठी, आदौ ऐकिजे ते गोष्टी. सविस्तर सांगेन, येथून 5 कोटी योजने दूर. असे तो दधी सागर, तेथील मध्य बेटाचा विस्तार. 1,00,000 योजने लांबीरुंदी, तेथे वास्तव्य असुराते. संख्या नसेची सैन्याते, निवटून तया दुष्टाते. केवी अयोध्ये घडे द्वादशी, ऐसे मनोमानसाचे वाक्ये. आकर्णोनी अयोध्या नायके, स्तब्ध घटिका मुहूर्त एक. न सुचे आणिक उपावो, म्हणे हे तो अलोट कार्य दिसे. आमचे नेमोत्तर घडे कैसे, भक्त मनोरथ पुरता न दिसे. रविवंशी दिसे दूषण, मी तव भक्त कामकल्पद्रुम. हे मिथ्यत्व दिसे परम, भक्त मनोभिराम हे नाम. साचन दिसे आमुते, राजाधिराज रघुनायक. तो संकटी पडला देख, मग इतरांचा केऊता लेख. संकटार्थ विचारा, परी भक्ता लागी संकटी. पडला असे रवी किरटी, इतर जनाची राहटी. होता कष्टी प्रपंची, प्रपंची कष्टी होता फार. मग आठविती परमेश्वर, तेवी संकटी पडिता रघुवीर. स्मरे कुमर वायूचा, देवभक्तपण वेगळे न दिसे. ते तव एकमय वर्तती ऐसे, जेवी परिमळ पुष्पी वसे. तैसे देवभक्त एकरूप, त्याही वरी सांब आणि रघुनाथ. वेगळेपण नाही उभयंतात, तोची अंश वायुसूत. साक्षात अवतार शिवाचा, म्हणूनी स्मरता रघुनाथ. तात्काळ उभा ठेला हनुमंत, जोडुनिया दोन्ही हस्त. विनवीत रघुराया, म्हणे केऊता संकटार्णव अपार. मी तव सन्निध असता वीर, पडतिया आकाशा देऊ धीर. तेथे तो असुर कायसा, ऐसा उभयंताचा संवाद. होता तेथे प्रकटला नारद, अर्पुनी पूजा प्रकार सद्य. निजासनी बैसविला, मग नारद म्हणे जी रघुराया. केवी खिन्न दिसती हे चर्या, अवघा वृत्तांत रघुराया. निवेदित ऋषी ते, नारद म्हणे जी श्रीरामा. अचाट वदले ती नेमा, तो दैत्य नावरे जी तुम्हा. दुर्धर संग्रामा ये काळी, परी मारुती ऐसा वीर जेठी. हातव साह्य राखील पाठी, तरी सैन्य करा सिद्ध उठा उठी. घ्यावी भेटी दैत्याची, परी 50 कोटी दूर. ऐसे तया दैत्यांचे नगर, केवी साह्य हातव प्रकार. न कळे निर्धार राघवा, ऐसे ऐकता मुनिवचन. आवेशला वायुनंदन, सकळ सैन्य सिद्ध करून. रघुनंदन उभा ठेला, मग काय करी अंजनी सूत. रूप धरिले अति अद्भुत, आकाशी मुख पाद पाताळात. देखता रघुनाथ हर्षला, मग पिंजारून रोमावळी. वरी बैसविली सैन्यमंडळी, राम लक्ष्मण स्कंदमौळी. कक्षेतळी बिभीषण, तव नारद म्हणे जी स्वामी. समागमे येतसो आम्ही, पाहू संग्रामाची उर्मी. दैत्यधाम अवलोकू, अवश्य म्हणे जानकीवर. तव काय करी वायू कुमर, दक्षिण चरण उचलून सत्वर. दैत्यनगर आक्रमिले, एक चरण अयोध्ये आत. दुजा ठेविला दैत्यनगरात, मग बोले वायुसूत. उतरा त्वरित पै आता, शतमुखाची हेची नगरी. वेढा घाला जी सत्वरी,
देखून या आश्चर्य करी मुनी सहित राघव. म्हणे निमिष न लोटता जाण 18 पद्मे वानर सैन्य. त्याही वरी अयोध्येचे वीरगण संस्था जाण नसेची. इतुकिया सहित सत्वरी घेऊन आला कपिकेसरी. म्हणोनी हर्षन माय अंबरी वेढिली नगरी दैत्याची. सर्वत्रांचा एकची कल्लोळ ऐकुनिया दैत्यपाळ. समाचार आणवीत सकळ कळले ते वेळी तया ते. विभीषणाच्या कैवारे धावणे केलेसे रघुवीरे. म्हणोनिया आवेशे थोरे निघे बाहेर स्वसैन्यासी. अचाट बळी दैत्यराणा वर्षता झाला अभीत बाणा. घाई जर्जर केली सकळ सेना रघुनंदन देखतसे. मग मारुती स्कंदी रघुवीर वर्षत झाला बाणाचा पूर. परिनाटोपे तो दैत्येश्वर वर्षे अपार बाणाते. ऐसे युद्ध होता ते वेळी 3 प्रहर रात्र हो आली. श्रीरामे चिंता अनळी वस्ती केली ते धवा. म्हणे त्या दैत्या ते पराभवून विभीषणा ते राज्य देऊन. न घडे अयोध्येसी गमन 12शी पूर्ण न घडे ते. ऐशा विचारे मनात तटस्थ ठेला रघुनाथ. हे देखोनी नारद हसत केवी हे मात घडू शके. तरी परिसी जे चाप पाणी हा दैत्य शिव वरदायिनी. कदा नाटोपे तुम्हा लागुनी वृथा कहाणी मनाची. तरी या विषयाचा उपाय एक असे मायाधीन हे जगत वसे. तुम्ही तो सगुणत्व मायावेशे अकार आपैसे झाले ती. तरी ते माया आलिया विण हा दैत्य नाटोपे कवणा लागून. या लागी जानकी ते प्रार्थून आणि रघुनंदन कंदनाने. मागुती पाहे राम राणा ऐकून मुनीच्या वचना. तव तो पुढे अंजनी सूता काय रघुनंदन बोलत. म्हणे सखया संकटकाळी आता संभाळावे ये वेळी. सीते ते आणून संकट टाळी करी नव्हाळी इतुकी हे. ऐकून स्वामी वचनार्था थोर आवेश आला हनुमंता. म्हणे चिंता न करीजे रघुनाथा जानकी आता आणितो. मग पुढील चरण मागे केला तो अयोध्ये माझी उभा ठेला. अंतर मंदिरी प्रवेशला तव देखता झाला अपूर्व. भूमिशायी जनक बाळा भोगी निद्रेचा सोहळा. मारुती विचारी ते वेळा निद्रा भंगिता झगटे दोष. मग पुच्छे गुंडाळून मंदिर उपटून घेतले समग्र. मागुता दक्षिण चरण आवग्र रणभूमी ठेविलासे. क्षण न लागता पै तेथे न लवता डोळ्याचे पाते. घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी. मग म्हणजे रघुराया नमन माझे तुझिया पाया. घेऊन आलो जनक तनया आदिमाया प्रणवरूपी. ऐकून तयाचे उत्तर परमहर्षयुक्त रघुवीर. मागे पाहे तव समग्र मंदिर सीता चिद्रत्न भूमिशायी. परम आश्चर्या ते पाहुन म्हणे धन्य माऊली अंजनी निधान. जी प्रसवली ऐसे रत्न बळिया निधान मारुती. मग अंतर्गृही प्रवेशुन कुणे जागृत करी सीते लागून. येरी उठली दचकुन तव रघुनंदन देखिला. मनी दचकली जनक बाळी म्हणे मी काय स्वप्न देखिले ये वेळी. श्रीराम गेले युद्धमेळी हे तो नव्हाळी अनुपम्य. जाणुनी सीतेचे हृद्गत
बोलत झाला रघुनाथ, म्हणे स्वप्न नवे हे सत्यमात, होई जागृत शुभानने, आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी, म्हणून आणलीये संधी, आता न लावी अवधी, त्वरेवधी दैत्य अधमा, निशी उरली किंचित, पुढे जाणे आहे अयोध्येत, द्वादशी साधन असे तेथ, त्वरित उठे ये काळी, ऐसे ऐकता वचनार्था, चरणावरी ठेविला माथा, म्हणे द्याजी बाण भाता, धनुष्यलता समवेत, थोर आवेशे ते काळी, बाण भाता पृष्ठमौळी, धनुष्य घेऊन करकमळी, दिधली आरोळी अट्टाहस्ये, ते साक्षात आदिशक्ती, हाके त्रिभुवन आंदोलती, दैत्य परम दचकला चित्ती, म्हणे हे चितशक्ती प्रकटली, परी धैर्य मेढा वाहन, दैत्य आला चालून, वर्षता झाला अमित बाण, जेणे त्रिभुवन कोंदले, मग म्हणेची श्रीरामा, अगाध तुझा महिमा, स्त्रिये लाविले संग्रामा, अगाध महिमा देखिला, मी तव दुर्धर वीर पाहे, स्त्रिये ते संग्राम केविलाहे, स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे, कवणला हे पुरुषार्था, परी मी भीत नाही मरणाते, अंतकाळी देखिले रघोत्तमाते, तेणे सुखावलो अंतराते, पुढे होणार ते सुखे हो का, कालची असे हरिदिनी, आता उदेली द्वादशी साधनी, ऐसे बोलून ते क्षणी, अमित बाणी वर्षत, येरीकडे त्रिभुवन जननी, धनुष्याते बाण लावूनी, विंदिती झाली तत्क्षणी, निर्वाण बाणे विंदित, पाते लवता अर्धघटी, बाण मारिले लक्ष कोटी, परी तो दैतेंद्र महाहट्टी, तितुकेही निवटी बाणजाळ, हे देखून जनक तनया, विचारून बाण घेतला लवलाह्या, झापडी पडली दैत्य डोळिया, येऊन हृदया आदळत, एकाची बाण केला पूर्ण, काही न सुचे तया लागून, जेवी वृक्ष पडे उन्मळून, तेवी असुर पडियेला, धूळ पडताची मदनी, वितुळली असुरवाहिनी, जय जयकाराची उठली ध्वनी, वानरसेने आनंद, सेना विखुरली चहूकडे, नगर लुटविले निवाटे, बिभीषण हर्ष कोडे, रामाकडे पाहत, या परी निवटुनी असुर, निशी उरली घटकाचार, मग युद्ध करुनिया स्थिर, स्तवी रघुवीर जानकी ते, मागुती हनुमंता ते बोलत, सखया विभीषणा राज्यी स्थापित वरित, अवश्य होऊनी वायुसूत, उच्छाग्री वैसवीत सैन्याते, दक्षिण चरण उचलोनिया, लंके माझी ठेविला लवलाह्या, मग म्हणे जे रघुराया, उतरावे या लंकेसी, राज्य द्यावे विभीषणा ते, अयोध्ये चलावे त्वरित, ऐसी ऐकता ती मात, थोर हरुष रामचंद्रा, मग लंके माझी वाद्यघोष, होता झाला परम उल्हास, राज्यी स्थापुन बिभीषणास, अयोध्याधीश आज्ञा मागे, मग बिभीषणे दंडप्राय नमस्कार, करुणी स्तविला रघुवीर, म्हणे भक्त पालना ब्रीद थोर, केले साचार स्वामिया, तरी साधन द्वादशी, झाली पाहिजे लंकेसी, सहपरिवारे स्वसैन्यासी, विधियुक्त पैकी जे, मग बोले श्री रघुवीर, हातो येथे न घडे विचार, वाट पाहत असे भरतवीर, तया विण प्रकार न घडे हा, धन्य तयाचे बंधुपण, उभयता ऐक्यत्व पूर्ण, नाही तरी सापत न जाण, येती प्राण एकमेकांचे, तैसा नवे श्री रघुवीर,
भक्तपाळन समरंगधीर, शांत करुनी लंकेश्वर, निघे सत्वर तेथुनी, मागुता हनुमता ते, स्तवूनी म्हणे तया ते, सखयाने त्वरे अयोध्येते, परिवारा ते काळी, ऐकता रघुवीर वचन, आवेशला वायुनंदन, मागुता उचलून चरण, अयोध्ये माझी ठेविला, परिवारासहित ते वेळी, सकळ सेना उतरली खाली, सकळ वाहिनी आनंदली, जय जयकारे गर्जती, तो पूर्वीच पाक सिद्ध होत, स्नाने सारुनिया समस्त, तव अरुणोदय होता प्राप्त, पात्रे विस्तारित समग्र, समस्तांसहित सारुनी भोजने, द्वादशी साधिली रघुनंदने, ऐसे द्वादशीचे महिमान, केले कथन श्रोतिया ते, म्हणूनी तिथी माझी उत्तम, द्वादशी पर्व उत्तमोत्तम, व्रत करिता हे निस्सीम, विजयी संग्राम तो पावे, आणि प्राप्त होय राजलक्ष्मी, अंती पावे मोक्षधामी, हे अनुपम्य व्रत नेमी, प्रचित नामी असो द्या, पदच्युत विभीषण, तो पावला राज्यासन, ऐसे व्रताचे महिमान, व्रत संपूर्ण द्वादशी, व्रत करिता शतमुखासी, रामबाणे मुक्तितयासी, अंती गेला सायुज्यतेसी, पुनरावृत्तीसी नागवे, व्रत करिता रघुनंदन, रणी विजयी झाला पूर्ण, मर्दुनिया शतमुखी रावण, व्रत संपूर्ण साधिले, म्हणून या श्रोते सज्जन, हे व्रत करावे जाण, जे आचरता यश कल्याण, मोक्षभुवन प्राप्त होय, हे कथा गोड ऐकिली, म्हणून या दृष्टांती योजिली, श्रोती श्रवण कीजे सकळी, बद्धांजली प्रार्थितो, कोणेही प्रकारे करुण, करावे भगवंत गुणवर्णन, काळ सार्थक तेणे करुण, येत घडून आपैसा, मग केले कर्म वाया जाय, हे तो न घडे कालत्रय, म्हणून या अति लवलाह्य, वर्णावे गुण हरीचे, ऐसे हे द्वादशी महिमान, केले अवघे कथन, येथून 5 वर्षे संपूर्ण, झाली पुढे अवधान असो द्या, हे व्रत जे करीती नेमेसी, दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी, नको तीर्था यात्रेसी, काशी उज्जैनी द्वारके, स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, नाटकाधार पद्मपुराणे संमत, मनोहर सूत विरचित, पंचदशोऽध्याय गोडहा, इति पंचदशोऽध्याय समाप्तः।